गेल्या महिन्याभरात कोणत्याही प्रकारची कार्यवाही न केल्याने अखेर पंचायत समिती सदस्य भरत बोरे व राजेंद्र वानखेडे यांनी पंचायत समिती अकोलासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। 7 दिवसाच्या सदर प्रकरणाची दखल न घेतल्यास पंचायत समिती अकोलासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा पंचायत समिती सदस्य भरत बोरे, वाशिंबा येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वानखेडे यांनी जिल्हाधिकारी अकोला, गटविकास अधिकारी पंचायत समिती अकोला यांच्याकडे लेखी निवेदन गुरुवारला सादर केले होते। त्यामुळे अखेर बुधवारला सदर आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली असून संबंधित प्रकरणाबाबत दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी हा मार्ग पकडला आहे। ग्रामपंचायत वाशिंबाने गावातील पाणी टंचाई लक्षात घेता 2017-2018 या आर्थिक वर्षात 14व्या वित्त आयोगामधून जवळपास 2 लाख रुपये खर्च करून पाईपलाईन करिता साहित्य खरेदी करण्यात आली होती व ग्रामपंचायतची चावी ग्रामसेवक अमिता इंगडे जवळ असूनही व्यायाम जिमचे सामान विक्री केले आहे। माझ्या मतदारसंघात येणारा वाशिंबा या गावाचे सरपंच आणि सचिव यांनी बऱ्याच प्रकरणात भरपूर सारा घोटाळा केलेला आहे। तरी सदर दीड महिन्यापासून आम्ही BDO साहेबांना पूर्ण निवेदन देऊन त्यांना सांगितलेलं आहे की बा या संबंधित सर्व अधिकाऱ्यांवर किंवा सरपंच यांच्यावर कायदेशीर पूर्ण गुन्हे दाखल करण्यात यावं। त्यांनी चौकशी करून जवळपास आज 1 महिना होऊन राहिला, कुठल्याही प्रकारचा अहवाल किंवा त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल झालेले नाही आहेत। याच प्रकरणात आमची डिमांड एवढीच आहे की बा या संबंधित सगळं ज्यांनी जे काही गुन्हे केलेले आहेत त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी आम्ही इथे उपोषणावर बसलेलो आहे। ग्रामपंचायतचे तत्कालीन सरपंच व सचिव यांनी पाईपलाईन साहित्य 24 जानेवारी 2020 ला ग्रामपंचायत स्तरावर कुठल्याही प्रकारची दवंडी न घेता ह्या पाईपलाईनसाठी जाहिरात सारखा प्रकार न करता व पंचायत समिती, जिल्हा परिषद यातील वरिष्ठांची परवानगी न घेता ग्रामपंचायतच्या प्रोसिडिंग बुकवर एक ठराव घेतला। ज्या ठरावासाठी सूचक अनुमोदक पाहिजे असते ते सुद्धा न घेता फक्त प्रोसिडिंग बुकचा कोरा कागद रंगवून 2 लाख रुपयाची पाईपलाईन साहित्य विक्री केली। गावकऱ्यांची प्रशासनाची दिशाभूल करून शासनाच्या निधीचा गैरव्यवहार केला का असा प्रश्न निर्माण होत आहे। संतोष गवई, विदर्भ न्यूज, बोरगाव मंजू।